सत्तेसाठी विचारांशी तडजोड नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट बनवणार हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं. मुंबई भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली. सर्वात जास्त 30 नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला, पण बहुमतासाठी आणखीन 4 नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्या भूमिकेशी काँग्रेसने तडजोड केली नाही. आत्ता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झालेले असून भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवन येथे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासह प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटलं आहे की भाजपाचा त्याग करून सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी आज काही सहकाऱ्यांसोबत भाजपचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेस प्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील 24 दिवसात इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली. आता कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर उपमहापौर स्थायी समिती याबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीनं निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सगळ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार 12, भाजप सोडून आलेले नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल. भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार खासदार बाळ्यामामा म्हात्रे यावेळी म्हणाले की भिवंडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेक्युलर फ्रंटची स्थापना करून सत्ता स्थापण्याचा प्रयत्न मागील 24 दिवसांपासून सुरू होता. समाजवादी पक्षाशी चर्चा केली, पण त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले. जो जादोई आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्यात आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं आणि या सेक्युलर फ्रंटमध्ये सर्वात आधी आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर मयूचे जे पार्टनर आहेत ते तुतारीवर जे निवडणूक जे लढले या 12 नगरसेवकांना आदरणीय खासदार बाळामामांच्या नेतृत्वात जे लढले त्यांचा समावेश या आमच्या फ्रंटमध्ये घेतला आणि आम्ही त्याला सेक्युलर फ्रंट जरी म्हणत असलो तरी कुठेतरी हा इंडिया अलायन्सचे आम्ही 2 पक्ष एकत्र आलो आणि आमची संख्या 42 झाली. 4 नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयत्न केले. अपक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला. समाजवादी जनता दलाचे लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंडी फुटत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना महापौर पदाचा अर्ज दाखल करत असताना काँग्रेस पक्षाने स्वतंत्र आमच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल केला. इतरही उमेदवारांनी आपापले अर्ज त्यामध्ये दाखल केले आणि ही अशी एकंदरीत ही कोंडी असतानाच आणि वेगवेगळे काय प्रयत्न आहेत याकरता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एक संघ राहून आम्ही पुढे जात असतानाच एक प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही. ही महाराष्ट्रभरातली महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव आले, वेगवेगळ्या युती करण्याचा विषय आला, मात्र कुठेही काँग्रेस पक्षाने तडजोड केली नाही आणि ती तडजोड न करत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो. भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत. ही देखील कुठेतरी भूमिका होती आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही. या भूमिकेला
कुठेतरी 7% हा आम्हाला मिळाला आहे. आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले. दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षच सोडलेला नाही तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत. सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे. आता महापौर पदाकरता नारायण चौधरी यांचाही अर्ज आहे. आमचे तारिक भाई जे आहेत यांचाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज तिथे दाखल केलेला आहे. खासदार साहेब जे आहेत यांचेही 12 नगरसेवक आहेत. तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी भिवंडी.